शुभ प्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। माझे जे ब्लॉग बघतात ना, खरंच त्यांची सुरुवात खूप सुंदर होत असणार, कारण एवढे सुंदर सुंदर नजारे आजकाल कधीच बघायला मिळत नाहीत। एवढं सुंदर वाटत आहे ना मंडळी। आज पाऊस जस्ट पडून गेलेला आहे। आज छानपैकी निळसर असं आकाश मला दिसत आहे। खूप दिवसांनी काळे ढग बघून बघून मी आता कंटाळली आहे, त्याच्यामुळे आज खूप सुंदर वाटत आहे। पाऊस जस्ट पडून गेलेला आहे, पाणी सुद्धा सुकलं आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे आज मी खूप दिवसांनी सूर्यप्रकाश बघते आहे। खूप छान वाटलं आज सकाळची बघून। आणि आज माझी पूजा खूप छान झालेली आहे, कारण काल मी जी जास्वंदीची कळी आणली होती ती सर्व आज छानपैकी मोठी उमलली आहेत आणि माझी पूजा एवढी सुंदर झाली आहे। तुम्हाला माहिती आहे का मंडळी, पूजा ही आपल्याला पुढचा दिवस घालवण्यासाठी छानपैकी पॉझिटिव्ह ऊर्जा देते। आणि आज सकाळी उठून मला मोठा धमाका मिळाला आहे, तो म्हणजे माझ्या बाळाला ताप आलेला आहे। तर नेहमी मी असं जाडसर हे मीठ असतं ते घेते पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये हे जाडसर मीठ टाकते आणि त्याची पूर्ण शरीर छानपैकी पुसून घेते। तुम्ही सुद्धा तुमच्या घरीचं बाळ असेल तर हे करून बघा, त्याला औषधं देण्याऐवजी। आणि माझ्या बाळाला मी नेहमी ना असंच एज्युकेशनल खेळणी नेहमी घेत असते आणि जेव्हा त्याला सुट्टी असते ना तेव्हा ही खेळणी मी त्याच्याबरोबर खेळत असते। कारण मोबाईल किंवा काय म्हणा TV हे नेहमीच बघत असतो, गाड्याने तर नेहमीच खेळत असतो, पण हे तो क्वचित खेळतो, ते सुद्धा त्याला सुट्टी असताना। आणि हे बघा, हे जे पझल्स तुम्हाला दिसत आहेत ना, एक छान सुंदर पझल्स मला खूप स्वस्त फ्लिपकार्टवरून मिळाले आहेत। ह्याच्यात भाज्या आहेत, फळभाज्या आहेत, पेट्स आहेत, फुलं आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे ॲनिमल्स आहेत। त्याच्यामुळे हे खेळल्यामुळे त्यांची बुद्धीसुद्धा तल्लख होते आणि त्यांना ती नावंसुद्धा पाठ होतात, आहे की नाही। आपल्याला डबल फायदा करून देणारं। आणि माझा तर आजचा दिवस ह्याच्यामध्ये जाणार आहे, कारण माझ्या बाळाने जवळजवळ माझ्याकडे 12 पझल्स आहेत, ते सर्व एकत्र करून टाकलेले आहेत। आता हे सगळं वेगवेगळं करण्यातच माझा आजचा दिवस जाणार आहे। आणि आज माझ्याकडे बेत आहे सुंदर सुंदर पिठीचा। तुमच्याकडे पिठी म्हणजे जे कोकणात आहेत ना त्यांना माहीत असेल, पिठी म्हणजे स्वर्ग सुख आहे। ॲक्च्युली पिठी ही काय म्हणतात ते बोंबील, सुके जवळा ह्याच्यावर खाल्ली जाते, पण आज शनिवार असल्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही। तर माझी आजची पिठी आहे ती शेवग्याच्या शेंगांसोबत। तर या मंडळी जेवायला। आणि आता मी चालली आहे दुकानात। एवढं कडक ऊन आहे ना मंडळी, मला अक्षरशः घामाने मी पूर्ण भिजलेली आहे। आणि माझा हा जो राईट साईडचा पोर्शन आहे ना, जिथे ऊन लागत आहे तो तापला आहे। ॲक्च्युली बाबूची खूप आठवण येते, त्याला बरं नाही आहे, पण कामावर तर जावंच लागेल। आणि आज बघा, आज जरा मळब जरा दूर झालेला आहे, छानपैकी ढग क्लिअर झालेले आहेत, त्याच्यामुळे हा माझा जो फेवरेट स्पॉट आहे तो खूप सुंदर दिसत आहे। धबधबा खूपच लहान दिसत आहे। आणि आता माझ्या दुकानातलं हे कलेक्शन आहे, न्यू कलेक्शन आहे माझ्या दुकानातलं। कारण तुम्हाला माहिती आहे माझं दुकान हे मेन्सवेअर कुर्ताचं आहे, ते सुद्धा एथनिकचं, पण आता सीझन नसल्यामुळे आम्ही असे आता टी-शर्ट्स आणलेले आहेत। मित्रांनो, नेहमीच आपल्याला असं सांगण्यात येतं की अंथरूण पाहून पाय पसरावे, पण माझं असं अजिबात मत नाहीये। माझं असं मत आहे की अंथरुणाच्या बाहेर एक टप्पा जाऊन आपण पाय पसरावे, म्हणजे आपण त्याच्या पुढे जाऊन थोडीशी आपली क्षमता वाढवून रिस्क घ्यावी आयुष्यामध्ये। कारण तेव्हाच आपल्याला कळतं की आपली कॅपॅसिटी केवढी आहे, आपण केवढे कष्ट करू शकतो आणि आपल्या क्षमतेबाहेरही चांगला रिझल्ट आपण आणू शकतो। हे रिस्क घेतल्यानंतरच कळतं। त्याच्यामुळे आयुष्यात जर काही चांगलं पाहिजे असेल तर नक्कीच रिस्क घ्या। बघा, 100% तुम्ही सक्सेसफुल होणार आणि आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्यातली क्षमता वाढते, आपल्यातली काम करण्याची ऊर्जा वाढते आणि आपण उत्तरोत्तर प्रगती करत जातो। जर अंथरुणातच तेवढंच सीमित राहिलात तर तुमचं आयुष्य एवढ्या चौकटीच्या बाहेर कधीच येत नाही। त्याच्यामुळे रिस्क घ्या आणि सक्सेसफुल व्हा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। छोटासा ब्लॉग आहे, नक्कीच मला सपोर्ट करा। थँक्यू।